संस्कारांची ही दुनिया, ज्ञानाची नवी किमया. चला शिकूया, चला ऐकूया गोष्टी सांगते प्रियताई. हो गोष्टी सांगते प्रियताई, हो गोष्टी सांगते प्रियताई. नमस्कार बालमित्रांनो, मी प्रिया. आज प्रियाच्या गोष्टीमध्ये आपण आपत्ती व्यवस्थापनावर आधारित एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत. पावसाळ्यात विजा चमकत असताना आपण स्वतःचा बचाव कसा करावा हे आज आपण शिकणार आहोत. प्रियाताई, पाऊस पडताना विजांचा आवाज ऐकला की खूप भीती वाटते ना? पण अशा वेळी नक्की काय करायचं असतं? पळत सुटायचं की कुठेतरी लपून बसायचं? उमेश, पळण्यापेक्षा योग्य ठिकाणी आश्रय घेणं जास्त महत्त्वाचं असतं. ऐक तर मग पळशी गावातील ही गोष्ट. एके दिवशी दुपारी अचानक आभाळ भरून आलं. विजांचा कडकडाट सुरू झाला. रामू काका आपल्या मुलासोबत म्हणजे सोनूसोबतही शेतातून घरी परतत होते. अचानक जोरात पाऊस सुरू झाला. बाबा, किती मोठा आवाज होतोय विजांचा. चला ना, आपण त्या मोठ्या वडाच्या झाडाखाली उभं राहूया. तिथे आपण भिजणार नाही. नाही सोनू, थांब तिथेच. विजा चमकत असताना चुकूनही कधी मोठ्या झाडाखाली किंवा विजेच्या खांबापाशी उभं राहायचं नसतं. झाडं विजांना स्वतःकडे खेचून घेतात, ते धोकादायक आहे. रामू काकांनी सोनूला ओढत एका पक्क्या घराच्या वरांड्यात नेलं. तेवढ्यात एक मोठा प्रकाश पडला आणि कडाड असा आवाज झाला. ज्या वडाच्या झाडाखाली सोनू उभा राहणार होता त्याच झाडावर वीज कोसळली. बाप रे, म्हणजे रामू काकांनी सोनूला वाचवलं. जर ते तिथे उभे राहिले असते तर? हो उमेश, म्हणूनच वीज चमकताना काही गोष्टी पाळणं गरजेचं आहे. जर तुम्ही उघड्यावर असाल आणि जवळपास पक्कं घर नसेल तर लगेच गुडघ्यात वाकून डोकं खाली करून जमिनीवर बसावं, पण झाडाखाली कधीही जाऊ नये. मुलांनो, लक्षात ठेवा, विजेची उपकरणं वापरणं बंद करा, मोबाईलचा वापर टाळा आणि पाण्यापासून लांब राहा. आपत्ती व्यवस्थापनाचा हा पहिला धडा आहे. सावधगिरी हीच सुरक्षा. बालमित्रांनो, ही माहिती तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना सांगा. पुन्हा भेटूया श्री सुदाम साळुंखे सर आणि सनी म्युझिक स्टुडिओ सादर केलेल्या एका नवीन आपत्ती व्यवस्थापन कथेत. सुरक्षित रहा, आनंदी रहा. धन्यवाद.